खातं पण शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत आपला DBTने पैसा कसा जाऊ शकतो याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि त्याच्यात यशस्वीसुद्धा झालो आणि एक न्याय द्यायचं काम केलं. त्यामुळे स्वाभाविक होत्या, थोड्या अपेक्षा होत्या, पण पक्षश्रेष्ठींनी जो काही निर्णय घेतला असेल, अजितदादा असतील, तटकरे साहेब असतील किंवा प्रफुल्लभाई पटेल असतील, यांनी जो काही निर्णय घेतला त्यांनाही या सगळ्या गोष्टींचा प्रादेशिक समतोल, सामाजिक समीकरण हे सगळं जर का ठेवायचं असेल, सिनियरिटीचा कुठेतरी विचार करायचा असेल तर त्यांना काही निर्णय हे घ्यावे लागतात. त्यामुळे जो निर्णय घेतला त्याला ॲक्सेप्ट करायचं. मागच्या 1.5 वर्षामध्ये 2020 आम्ही खेळत होतो, आता टेस्ट मॅच खेळू. इंटरनल नाराजी असल्यामुळे राजीनामे सुद्धा दिले जात आहेत अशी चर्चा आहे. तुमच्या कानापर्यंत काय माहिती किंवा तुम्ही असं काही राजीनामा दिलेला आहे का? नाही, असला प्रकार काही होणार नाही मला असं वाटतं. आणि राजीनामा कोणी दिलेला आहे हेही मला माहिती नाही. पण मला आवड आहे, मिळालं असतं तर आनंद झाला असता, नसेल मिळालं तरी सुद्धा आनंदाने आपलं पुढचे 5 वर्ष काढायचे. 2.5 वर्षानंतर पुन्हा संधी मिळेल वाटतं, कारण 2.5 वर्ष फॉर्म्युला असेल, जर काम नाही केलं तर 2.5 महिने. आता दादा किंवा CM साहेब काल बोलले की आम्ही प्रत्येक मंत्र्यांचं ऑडिट वगैरे ठेवू. आता ऑडिट वगैरे ठेवणं न ठेवणं हा सर्वस्वी अधिकार जो असतो तो पक्षश्रेष्ठींचा असतो. आपण आपलं काम करत राहावं एवढं मला माहिती आहे. इमानदारीने आणि प्रामाणिकपणे ज्या पद्धतीने मागच्या 5 वर्षामध्ये सभागृहामध्ये असेल, सभागृहाच्या बाहेर असेल, सत्तेत असेल, सत्तेच्या विरोधात असेल, ज्या पद्धतीने आक्रमकता होती, ज्या पद्धतीने आम्ही काम केलं, त्याच पद्धतीने सरकारच्या सोबत राहून काम करणार. चालेल, धन्यवाद. आम्ही आणतो सगळ्या